आपलं आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नव्हे, तर मन, शरीर आणि विचार यांचं एकत्रित संतुलन होय. अनेकदा आपण शरीर बरे ठेवण्यासाठी औषधं घेतो, तपासण्या करतो, पण मनाचं आरोग्य दुर्लक्षित ठेवतो. खरे तर प्रत्येक आजाराची सुरुवात मनातून होते. ताण, चिंता, राग, भीती या सगळ्या भावना हळूहळू शरीरावर परिणाम करतात. म्हणूनच मन शांत ठेवलं तर शरीर आपोआप सुदृढ राहू लागतं. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वतःसाठी काही वेळ काढून करायला हवी. सकाळी काही क्षण शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर मन स्थिर होतं. ही साधी सवय ही रक्तदाब, ताण, निद्रानाश यांसारख्या समस्यांवर चमत्कारिक परिणाम करते. आपले विचार जितके सकारात्मक तितकी शरीराची ऊर्जा वाढते. म्हणून मी ठीक आहे, मी सक्षम आहे, मी निरोगी आहे अशा छोट्या पण प्रभावी स्वयंसूचना दररोज द्यायला हव्यात. आपलं शरीर सतत आपल्याशी संवाद साधत असतं. थकवा, वेदना, अस्वस्थता ही सगळी त्याची भाषा असते, पण आपण ती दुर्लक्षित करतो. शरीराचं ऐकायला शिकणं हे आरोग्याचं पहिलं पाऊल आहे. झोप पूर्ण नसेल, आहार चुकीचा असेल, व्यायामाचा अभाव असेल तर शरीर लगेच इशारे देतं. हे इशारे दुर्लक्षित न करता वेळेत काळजी घेणं हाच खरा स्वसंरक्षणाचा मार्ग आहे. आहाराच्या बाबतीतही संयम गरजेचा आहे. केवळ चवीसाठी खाण्यापेक्षा पोषणासाठी खाणं शिकायला हवं. घरगुती, साधं, ताजं अन्न शरीराला सर्वात जास्त पोषक ठरतं. पाणी पुरेसं पिणं, झोपेचा योग्य वेळ पाळणं आणि तणावावर नियंत्रण ठेवणं या सगळ्या लहान गोष्टी मोठं आरोग्य घडवतात. खरं तर आरोग्य म्हणजे फक्त डॉक्टरांकडे जाण्याची गरज कमी असणं नाही. आरोग्य म्हणजे स्वतःला दररोज थोडं थांबवणं, स्वतःशी संवाद साधणं आणि शरीराला मनापासून धन्यवाद म्हणणं. कारण निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे, जी हरवली तर जगातील कोणतीही गोष्ट आपल्याला आनंद देऊ शकत नाही.